धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी। दवडेश्वर या गावामध्ये भगवान पंढरीनाथांच्या या पावन दरबारामध्ये वैकुंठवासी श्री संत रखमाबाई महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेल्या 64 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं यावर्षीचं हे 65वं वर्ष आहे। गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आहे। अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असं या आपल्या सप्ताहाचं स्वरूप आहे। व्यासपीठाचे प्रमुख आहेत आमचे हरिभक्तीपरायण आहेत ना, काय महाराज आहेत, शंकर महाराज शास्त्रीजी, जोग महाराज संस्थेचे माजी विद्यार्थी शंकर महाराज शास्त्रीजी या ठिकाणी व्यासपीठाचं नेतृत्व करतात। श्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण खंडू बाबा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज तात्या, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आसारामजी महाराज खांदे आणि हरिभक्तीपरायण ज्ञान चैतन्य स्वामी महाराज आडंदी यांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे। श्री संत रखमाई महाराज यांची ही पुण्यतिथी आहे। वैकुंठवासी श्री संत खंडू बाबा या आपल्या सगळ्यांच्या समोरचा पारमार्थिक आदर्श आहे। दत्तू काका या वर या, तुमच्याशी काम आहे, या या आवाड साहेब या। विठ्ठल 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 विठ्ठल। हे तुम्हालाच राहू द्या, मी म्हणतोय ते जा नंतर, म्हणजे तुमच्याजवळ ठेवा, नंतर ते जा, मलाच देतात। फार मोठं आहे, म्हणजे जेवायलाही चालते ते। आणि रखमाई महाराजांची ही पुण्यतिथी आहे। खरं म्हणजे आजचा अभंग कोणचा निवडावा याबद्दलचा विचार करत असताना एखादा प्रासंगिक अभंग असावा, म्हणून त्यामध्ये उल्लेख असावा, आणि म्हणून मला तर याचा पूर्वार्धच आठवत नव्हता। महाराज म्हणजे राहुल महाराजांना विचारलं की या अभंगाचा पूर्वार्ध काय, त्याने सांगितलं हा पूर्वार्ध आहे, आणि म्हणून हा अभंग मी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करणार आहोत। आपण अत्यंत बहुश्रुत श्रोते आहात। मागल्याही वर्षी आम्हाला या ठिकाणी यायचं होतं, निघालंही होतं, पण ती रेल्वे इतकी लेट झाली, इतकी लेट रेल्वे होत असते आम्हाला माहीतच नाही। जवळ येऊन सुद्धा आम्हाला तिथून परत जावं लागलं, आणि त्यावेळेला आम्ही नाही येऊ शकलो, नाही का। म्हणून आज मात्र लवकर जाऊ असं ठरवलं, आणि 1 तास अगोदर या ठिकाणी येण्याचा योग आला। ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव आहे त्यांच्या चरित्राचंही मला त्यांचे खऱ्या अर्थाने परंपरेने वारस असलेले त्यांनी आमच्या भाऊनी सांगितलं की बा रखमाई मातेचा अधिकार फार मोठा होता। तुम्हाला खरं सांगू का, अधिकारासाठी वय लागत नाही, अधिकारासाठी जात लागत नाही, अधिकारासाठी योनी लागत नाही, अधिकारासाठी फक्त पारमार्थिक अनुभव लागतो। आणि म्हणून आपला वारकरी संप्रदाय जो आहे ना, तो सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय बघा। काही लोक असं म्हणतात की बा अनेक संप्रदाय आहेत, तुमचाही संप्रदाय आहे, तुमच्या संप्रदायामध्ये आणि अनेक संप्रदायामध्ये काय फरक आहे? फार मोठा फरक आहे। पहा, जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे। वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय आहे, आणि वारकरी संप्रदाय सगळ्यांच्या उद्धाराची जबाबदारी घेणारा संप्रदाय, लक्षात ठेवा।
वैदिक सांप्रदायिक तर आम्ही आहोतच, आम्ही वैदिकच आहोत. पण बघा, वेदाचाही मार्ग थोडा वेळ थांबवणारे जर कोण असतील या जगामध्ये तर ते पहिले माझे ज्ञानोबा आहेत. वेद आहे, वेद संपन्न होय ठाई, नाही का, वेदू संपन्न होय ठाई परी कृपण ऐसा आणू नाही. माऊली असं म्हणतायत, वेद संपन्न आहे, भरपूर श्रीमंत आहे, पण कृपा नाही लेकाचा. भरपूर श्रीमंत आहे एखादा माणूस, पण सप्त्याला वर्गणीच देत नाही, काय उपयोग आहे सांगा तुम्ही त्याचा. श्रीमंती भरपूर आहे, पण 9 जण काय म्हणतं, ₹1.25 देऊ, घरातले 9 जण जेवायला येऊ. तुमच्या भंडाऱ्यातली जर काही बुंदी शिल्लक राहिली तर घरी घेऊन जाऊ. तुमचा सगळा सप्ताह झाल्यानंतर तुमचा हिशोब घेऊ. आता सांगत जा, तुम्हाला लक्षात आलं. सगळा सप्ताह झाल्यानंतर तुमचा हिशोब घेऊ, आणि हिशोब जर नाही पटला तर दिलेला ₹1.25 सुद्धा वापस घेऊ. हे सगळं पाठ असण्याचं कारण मला माहीत नाही नेमकं काय. अरे वेदू संपन्न होई ठाई परी कृपण ऐसा आणू नाही. त्याच्यासारखा कृपण तोच आहे लेकाचा. एवढी संपन्नता असून सुद्धा कृपणता असणं हे दुर्भाग्य आहे, लक्षात ठेवा. जो माणूस संपन्न असेल ना तो माणूस उदार सुद्धा असला पाहिजे. विठ्ठल 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 ज्याच्याजवळ संपत्ती असेल ना त्याच्याजवळ दया सुद्धा असली पाहिजे. फक्त संपत्ती आहे पण दया नाही, फक्त संपत्ती आहे पण उदारता नाही, फक्त संपत्ती आहे पण स्वतंत्रता नाही, फक्त संपत्ती आहे पण कृपणता जर असेल तर त्या संपत्तीचा उद्धारासाठी विनियोग होणार नाही. आणि म्हणून संपत्तीही असली पाहिजे आणि त्या संपत्तीच्या सोबत दया सुद्धा असली पाहिजे. मग तो माणूस नाही, तो देव आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, तेथ जान धनंजया विभूती माझी. विठ्ठल विठ्ठल म्हणून वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा वयाचा विचार करणारा संप्रदाय नाही, हा योनीचा विचार करणारा संप्रदाय नाही, हा जातीचा विचार करणारा संप्रदाय नाही, हा अधिकाराचा विचार करणारा आणि पारमार्थिक अनुभवाचा विचार करणारा संप्रदाय आहे. सज्जनानो, संप्रदायातलं वय हे वर्षाने मापल्या जात नाही, संप्रदायातलं वय हे दिवसाने मापल्या जात नाही, संप्रदायातलं वय हे अनुभवाने मापल्या जातं. अनुभव परमार्थातला सर्वात मोठा अनुभव कोणाचा आहे? परमार्थामध्ये तो मोठा आहे. मला या ठिकाणी रुक्माई मातेचं दर्शन घेत असताना, त्यांचं चरित्र ऐकत असताना माझ्या मुक्ताईची आठवण येते. मुक्ताबाईचं वय तसं 6 वर्षाचं, चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्षाचं. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज, 6 वर्षाची मुक्ताबाई, यातलं मोठं कोण? शेवटी नामदेव महाराजांना म्हणावं लागलं की यातले मोठे चांगदेव नाहीत, यातली मोठी माझी मुक्ताबाई आहे. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा. तुमचा अभ्यास काय, तुमचं कीर्तन काय, तुमचं पाकिट काय, याहीपेक्षा तुम्हाला परमार्थातला अनुभव काय हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ संप्रदाय यामध्ये अनुभवाला फार मोठं महत्त्व आहे. प्रपंचामध्ये सुद्धा अनुभव अत्यंत महत्त्वाचा मानतोय आपण. प्रपंचामध्ये सुद्धा अनुभवी माणसाला जास्त महत्त्व आहे तसं, आणि दिलं पाहिजे. अनुभवी माणसाला आमचे वडील म्हणायचे, महाराज शास्त्री महाराज, अरे आम्ही एक वाक्य जरी तुमच्याशी बोलत असलो
तरी त्याच्या पाठीमागं आमचा 75 वर्षाचा अनुभव आहे का. हा अनुभव शिक्षणाने येत नाही, हा अनुभव फक्त शाळेत गेल्याने येत नाही. अनुभव फार वेगळा असतो, अनुभव यावा लागतो, तो घ्यावा लागतो. मग अनुभवाला फार मोठं प्राधान्य असतं. पहा काय झालं, एका तरुणाने असं ठरवलं की आपल्या लग्नाला म्हाताऱ्याला न्यायचंच नाही महाराज. पूर्वी तरुणांचे लग्न व्हायचे. सर का बस. पूर्वी तरुणांचे लग्न व्हायचे नाही का. आता बिचारे लग्नच लवकर होत नाही तर तरुण राहतील कसे. आता कठीण आहे, आता दिवस गेले, आता मुलांचे दिवस गेले. हो आता दिवस गेले. हे पोरो गडबड करू नका. तुझं नाव काय, नाव काय तुझं. विलास वेदांत. तुझं रे हां विराट. वेदांत तुला मामा आहे का. आहे मामाला पोरगी आहे का. आहे का. मग तुम्हाला बरं आहे, मामीची पूजा कर बाबू. तुला रे मामा आहे का, पोरगी आहे मामाला. नाही मग आमच्या टोळीत सामील होय तू बाबू. मग काही खरं नाही तुला. आता तुझं कसं काय रे, आहे का मामा. आहे का मामाच मोकळा आहे अजून. मामाच मोकळा आहे. मामाच मोकळा. मामाचं झालं नाही अजून तर याचं काय. आता याचं तर फार पुढे. सज्जनानो अनुभव सांगतो गड्या मी. तरुणाने आपलं लग्नामध्ये सगळे तरुण न्यायचे ठरवले. एकही म्हातारा बसू द्यायचा नाही गाडी चाले. हे सगळे पाठवून द्यायचे सप्त्याला. एकही म्हातारा गाडीमध्ये न्यायचा नाही. 2-4 लक्झऱ्या गाड्या भाड्याने सांगितल्या, जीप गाड्या होत्या, हा सगळं DJ वगैरे काय असेल ते होता. आणि प्रत्येक गाडीमध्ये बॉक्स ठेवले. बॉक्स प्रत्येक गाडीमध्ये बॉक्स बरं का. खोके नाही, खोके वेगळे असतात, बॉक्स वेगळे असतात. खोके बॉक्स ठेवले असे बॉक्स. आणि त्या गाडीमध्ये सगळे तरुण बसले. पण नवरदेवाचा भाऊ जरा समजदार होता. तो म्हटला नाही आपला चुलता सोबत असला पाहिजे. म्हणून चुलता घेतला. गाडीत बसण्यासाठी मनाई असल्यामुळे त्या लक्झरीची डिक्की फार मोठी असते महाराज. त्या डिक्कीमध्ये चुलता घातला. बाहेरून कुलूप लावून घेतलं आणि गाड्या तिथं पोचल्या. DJ वाजायला लागला, पोरं नाचायला लागले. नाचत सगळे मंडपामध्ये गेले. बवल्यावर तो नवरदेव बसला. बसल्यानंतर त्या ठिकाणी सगळे तरुण पाहिल्यानंतर त्या नवरीकडचा एक म्हातारा होता तुमच्या वयाचा बरं का. तो म्हातारा उठला आणि उठल्यानंतर तो म्हातारा म्हटला काय रे पोरो. म्हटले काय काका, पोरगी नेणार. म्हटले हां पोरगी नेण्यासाठी चालो. नेणार पोरगी नेणार. आंधण नेणार. म्हटले हां स्वतंत्र अन्नासाठी टेम्पो सांगितलाय म्हणे आम्ही, आंधण सुद्धा घेऊन जाणार. आंधण नेणार जशी पोरगी नेणार लेको, तसं आमच्या पोरीला आम्ही 4 एकर जमीन दिली, ते सुद्धा नेली पाहिजे. आणि ते जर नेत नसाल तर आम्ही तुमच्यासोबत पोरीला पाठवणार नाही. उतरली ना यांची. अरे रामभाऊ झालं जमीन कशी नाही. जमीन कशी नाही. पोरगी जमीन कशी नाही. आणि त्या नवरदेवाच्या भावाला आपल्या चुलत्याची आठवण आली. त्याने ती डिक्की उघडली. जिवंत होता बिचारा. बाहेर काढला, झटकून काढला, मंडपामध्ये आणला. असा लपालप मंडप भरलेला होता. तो म्हातारा उभाच होता नवरीकडचा. समोर हा नवरदेवाकडचा म्हातारा उभा राहिला. नवरीकडच्या म्हाताऱ्याने विचारलं काय हो. हा म्हातारा म्हणते काय पोरगी नेणार. म्हटले नेणार. आंधण नेणार. म्हटले आंधण सुद्धा नेणार. जमीन. म्हटले जमीन सुद्धा नेणार. पण एका अटीवर नेणार. जी मुलगी नेणार ती जशी मंडपात आहे, जी आंधण नेणार ते जसं मंडपात आहे
तशी 4 एकर जमीन मंडपात घेऊन या, आम्ही घेऊन जायला तयार आहे. भाव असा आहे की प्रपंचामध्ये जगण्यासाठी जर अनुभवाची गरज आहे तर परमार्थामध्ये उद्धारासाठी सुद्धा अनुभवाचीच गरज आहे. अनुभवा वाचूनी बडबडते, अनुभवा वाचूनी बडबडावे, अनुभवा वाचूनी बडबडाते, अनुभवा वाचूनी. काय पूर्वार्थ सांगा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचूनी बडबडती, अनुभवा वाचूनी बडबडती. या अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचूनी बडबडा, अनुभवा वाचूनी बडबडा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचूनी बडबडते. माझ्या राजांनो, हा एक विषय तुम्ही लक्षात ठेवा गड्या. वारकरी संप्रदायामध्ये अनुभवाला महत्त्व आहे. हा एक पॅरेग्राफ फार महत्त्वाचा आहे बरं का, फार महत्त्वाचा आहे. तुम्ही अनुभव किती घेता हा विषय महत्त्वाचा आहे, महत्त्वाचा आहे. मग अनुभव घेणारी व्यक्ती कोणीही असू द्या, अनुभव घेणारी व्यक्ती परमार्थामध्ये कोण्याही जातीची असू द्या, अनुभव पारमार्थिक अनुभव घेणारे. अरे अनुभव, मीराबाई राजाची मुलगी होती, मीराबाई राजाची मुलगी होती, पण गुरु कोण होते? रोहिदासजी होते. पुंडलिक राय, त्यांच्यामुळे पंढरपूर तयार झालं. पण पुंडलिक रायाला पंढरपूर तयार करावं लागलं, याचं कारण कोण? रोहिदासजी. रोहिदासजी. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे, सुखा मिळा. म्हणून दादांनो, मुक्ताबाईचा अधिकार तसा पारमार्थातला फार मोठा अधिकार आहे, नाही का. गार्गीचा अधिकार हा संप्रदायातला फार मोठा अधिकार आहे. त्यापैकी मला माहीत नव्हतं, माझ्या रुक्माई मातेचा अधिकार सुद्धा संप्रदायातला फार मोठा अधिकार आहे, फार मोठा अधिकार आहे. आणि हा अधिकार संपन्नता ज्या ठिकाणी, वयाचा विषय नाही, 16 वर्षाचा असू द्या, अनुभव महत्त्वाचा आहे. अरे विचारलं होतं महाराजांना सुद्धा, माऊलींना, की तुम्ही वयाच्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी कशी काय लिहू शकताय म्हणून. कशी काय सांगू शकता तुम्ही ज्ञानेश्वरी वयाच्या 15व्या वर्षी? शक्य नाही, अशक्य आहे सगळं. नाही सांगू शकत तुम्ही वयाच्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी. काय म्हणतात त्याला, इम्पॉसिबल, नाही का, अशक्य ही गोष्ट. एक डबल MA झालेले एक ग्रस्त आम्हाला भेटले, फार शिकलेले, आणि ते मला म्हटले की महाराज, खरंच ज्ञानेश्वर महाराजांनी जर ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली असती तर फारच बरं झालं असतं. तुम्हाला काही समजलं नाही? ज्ञानोबा रायांनी, तुमच्या ज्ञानोबा रायांनी जर मराठीत लिहिली असती ज्ञानेश्वरी तर बरं झालं असतं म्हणे. म्हणजे त्याला काहीच समजलं नाही त्या मराठीतलं. अशी ज्ञानेश्वरी तुम्ही वयाच्या 15व्या वर्षी कसं सांगू शकताय महाराज? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, अरे माझं हे वय जरी 15 वर्षाचं असलं तरी माझं सत्य बोलण्याचं वय अनंत कल्पाचं आहे. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, ते फळाचे महाद्वीप पातली प्रभू. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ते आजी फळाशी आली, नाही का. परमानंदू आजी मानसी, भेटी झाली या संतांशी. विषय असा आहे, अनेक कल्पापासून मी सत्यवादाचं तप करतोय, म्हणून जशी ज्ञानेश्वरी आहे तसं आईचं वय जरी 16 वर्षाचं असलं तरी 16 वर्षातला जो अनुभव आहे तो 16 वर्षाचा अनुभव नाही, तो अनंत जन्माचा अनुभव आहे, लक्षात ठेवा. अशा रुक्माई मातेच्या चरणी या ठिकाणी मला येता आलं. त्या मूर्त्या पाहिल्या की ज्या मूर्त्या वर्षभर चंद्रभागेच्या पाण्यामध्ये होत्या, त्याच मूर्त्या दुसऱ्या वर्षी आणल्यानंतर या ठिकाणी त्याची स्थापना झाली. आणि खरं म्हणजे
त्या मूर्त्याकडे पाहत असताना महाराज एकच उणीव वाटते शास्त्री महाराज त्यामध्ये मला फक्त त्या मूर्त्या पाहत असताना एकच उणीव वाटते. सांगू का त्या बिचाऱ्या आपल्याशी बोलत नाही एवढीच उणीव आहे फक्त. लक्षात ठेवा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नपीठ फागती प्रभा, रत्नपीठ फागती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळ रे, अगणित लावण्य तेज पुंजाळ रे, नवर्ण वेठीची शोभा, नवर्णावतीची शोभा, कानडा विठ्ठल चरणात तू, कानडा विठ्ठल चरणात तू. सज्जनानो, अभंगाचा विचार करत असताना या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संत भेटीचं महत्त्व प्रतिपादन करतायत, संत भेटीचा महिमा प्रतिपादन करतायत, संत भेटीचं फल सांगतायत. एक लक्षात ठेवा, संत भेटीचा महिमा आणि संत भेटीचं महत्त्व जर महाराज प्रतिपादन करत असतील तर संत भेट ही जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची असेल. लक्षात ठेवा. महत्त्वाची वाटत नसली तरी ती महत्त्वाची असेल. तुम्हाला माहीत आहे, ज्या ज्या गोष्टी माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या असतात ना, त्या गोष्टी मिळवण्यासाठी सुद्धा अत्यंत दुर्लभ असतात. लक्षात ठेवा. महत्त्वाच्या गोष्टी बऱ्याचदा दुर्लभ आहेत, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या दुर्लभ आहेत. लक्षात ठेवा. सांगेल मी आपल्याला, माऊली सांगतायत म्हणून. ज्याला कुणाला अमर होण्याची इच्छा असेल त्याने दुसरा काही उपाय केल्यापेक्षा अमृत मिळवण्याचा उपाय केला पाहिजे. तुम्ही अमर व्हा. अमृत आहे अमृत नाही असं नाही, अमृत आहे. चंद्रामृत नाही का आहे अमृत मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अमर व्हाल. तुम्हाला श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर दुसरा काही व्यापार केल्यापेक्षा, दुसरा काही व्यवसाय केल्यापेक्षा मी सांगतो त्यासाठी कष्ट करा. तुम्ही एक काम करा, तुम्ही परीस मिळवण्यासाठी प्रयत्न करा. परीस मिळवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केलात ना, तुमच्या घरातलं सगळं लोखंड सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. महिलांसाठी पुन्हा ऐका, परीस मिळवा. तुम्ही परीस जर मिळवला तर लोहाघरी सर्व संपत्ती. फक्त लोखंड आणायचं, स्पर्श केला की घेऊन जा. लोखंड घेऊन जा नाही घेऊन जा नाही, घेऊन जा कसं काय, सोनं घेऊन जा कसं काय. पण तुम्ही असं म्हणाल की महाराज परीस मिळवायचा आम्हाला, पण मिळवायचा कसा ते सुद्धा तुम्हाला सांगून टाकतो. बघा, बरं झाला सोन्याच्या दिवशी तुम्ही आलात. सोन्याबद्दल तुम्हाला सांगून टाकतो मी आज. तुम्हाला सोनं पाहिजे असेल ना तर मी सांगतो ते करा. फक्त तुम्ही परीस मिळवा. पण परीस मिळवायचा कसा तेही सांगून टाकतो तुम्हाला आज तेही सांगून सांगतो. याच पाकिटमध्ये सांगतोय बघा. नाही तर म्हणतील बा सोन्याचं सांगतात ना आणखी काही, तसं काही नाही. याच्यातच सांगतो बघा. काही करायचं नाही. एक करदोळा घ्यायचा, असा करदोळा माहीत आहे ना, करदोळा घ्यायचा. त्या करदोळ्याला 7 गाठी बांधायच्या, त्या 7 गाठी सोडायच्या. तुमच्याच हाताने बांधायच्या, तुमच्याच हाताने सोडायच्या. मिळून जाईल तुम्हाला परीस. बापरे, परीस 7 गाठी बांधायच्या, आपल्या हाताने सोडायच्या. परीस भेटून जाईल तुम्हाला. तुमच्याच हाताने बांधायच्या बरं का. तुमच्यासाठी आणखी महत्त्वाचं, तुमच्याच हाताने सोडायच्या. तुम्हाला परीस भेटून जाईल. फक्त त्याचा नेम असा आहे की त्या 7 गाठी बांधायच्या आणि सोडायच्या ना, आकाशामध्ये वीज चमकते का नाही तेवढ्याच काळात त्या बांधणंही झाल्या पाहिजेत आणि सोडणंही झाल्या पाहिजेत. जमल ना. परीस महत्वाचा आहे श्रीमंत होण्यासाठी परीस महत्वाचा आहे म्हणूनच दुर्लभ आहे. अमर होण्यासाठी अमृत महत्वाचं आहे म्हणून दुर्लभ आहे. माऊली सांगते, आनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परीसू का अमृताचा लेशू दैव गुण आहे.
विठ्ठला 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 माझा सूर वाढला का? ते तिकडे काहीतरी आवाज होता, तिकडे गेला सूर माझा. अच्छा. सज्जनानो, ज्या गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ असतात. आचार्याने विवेक चूडामणीमध्ये असं सांगितलंय, दुर्लभम त्रयमे वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे. उद्धाराची इच्छा होणं त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. आणि संत भेट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. लक्षात ठेवा. सांगू तुम्हाला काही गोष्टी आणखी दुर्लभ आहेत. पहा, 13 गोष्टीची यादी देतो मी तुम्हाला, बघा दुर्लभ आहेत का नाही. असं सांगतायत भर्तृहरी, मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रह सत्पात्रे दानम्रती एतत्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभा. मानुष्यम मनुष्य देह प्राप्त होणे गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. लक्षात ठेवा, अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य देह नाही मिळत महाराज, तो प्राप्त होणं अत्यंत योगायोग आहे. महाराज म्हणतात, पावला हा देह पावला पावला महाराजांनी सांगितलं, एखाद्या आंधळ्या माणसाने टाळी वाजवावी. आंधळ्याच्या टाळीमध्ये अचानक कावडा सापडावा. कावडे तसे सापडत नाहीत, आणि ते आंधळ्याच्या टाळीमध्ये कसे काय सापडतील? नाही सापडणार. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावडा कधीच सापडणार नाही. सापडले ते कावडे कसे मग? नाही का, कधी सापडत नाहीत बिचारे, कुठून तरी मार्ग काढून निघून जात आहेत. म्हणून कावडा त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये सापडला. हा जसा योगायोग आहे तसाच मनुष्य देह प्राप्त होणं माझ्या राजांनो हा सुद्धा योगायोग आहे. बरं, हा सुद्धा योगायोग आहे. ऐका गड्या एवढं, हा सुद्धा योगायोग आहे. पहा, हा न्याय आहे. न्याय त्याला काकताली न्याय असं म्हणतात. शास्त्रामध्ये 1000 न्याय सांगितले म्हणे. एक पिष्टपिशन न्याय आहे. दळलेलंच आणखी दळायचं, सांगितलेलंच आणखी सांगायचं, याला पिष्टपिशन न्याय म्हणतात. एक देहली दीप न्याय आहे. पूर्व देहली दीप न्याय कशाला म्हणतात? उंबरठ्यामध्ये दिवा ठेवावा, आतही आणि बाहेरही त्याचा प्रकाश सारखा पडावा, याला देहली दीप न्याय म्हणतात महाराज. एक मार्जार शिशु न्याय आहे. मार्जार शिशु न्याय. एक मरकट शिशु न्याय आहे. मार्गार शिशु न्यायामध्ये सगळी जबाबदारी आईची असते, नाही का, आणि मरकट शिशु न्यायामध्ये सगळी जबाबदारी पिलाची असते. मार्जार शिशु न्याय कशाला म्हणतात की खऱ्या अर्थाने त्या माजरीने त्या पिलाचं संरक्षण करण्यासाठी तिला या ठिकाणाहून त्या ठिकाणावर न्यायचं. ते बिचारं असं खाली असं बस तू करशील ते, तू आता तुझं कडेल ते करी, तारशी तरी तारी मारी, जवडी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. हा मार्जार शिशु न्याय आहे. मरकट शिशु न्यायामध्ये सगळी जबाबदारी पिलाची असते. त्यांनी पोटाला पकडलेलं असतं आणि माय मात्र इकून तिकडे उड्या मारत असते. सगळी जबाबदारी ज्या ठिकाणी पिलाची आहे तो मरकट शिशु न्याय आहे. सगळी जबाबदारी ज्या ठिकाणी तुम्ही लक्षात येते ना तुमच्या, सगळी जबाबदारी ज्या ठिकाणी आईची आहे तो मार्जार शिशु न्याय आहे. मरकट शिशु न्यायाचेही नाटामध्ये प्रमाण आहे, मार्जार शिशु न्यायाचेही नाटामध्ये प्रमाण आहे. आता तुझं कडेल ते करी, हा मार्जार शिशु न्याय आहे. आणि जरी हे आकाशवर पडो पाहे, हा मरकट शिशु न्याय आहे. विठ्ठल 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 हो, महाराज शास्त्री महाराज आहेत. एक शाखा चंद्र न्याय नाही, शाखेपासून चंद्र पाहायचा. आणखी एक न्याय महाराज, एक गुप्त गुपित न्याय. अगोदरच गुप्त असावं, त्याच्यामध्ये आणखी ते गुपित ठेवावं. हा माझ्याजवळचा न्याय. गुप्त गुपित न्याय. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला गेले. आता कार्तिक वारी असल्यामुळे कोणाचा नंबर लागते मला माहीत नाही, पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले. गेल्यानंतर पुजारी सावध झाले की मुख्यमंत्री येतात म्हटल्यावर त्या ठिकाणी भरपूर दक्षिणा मिळेल. एक पुजारी म्हटला, गड्या रामभाऊ 51,000 रुपये तर नक्की कुठं गेलेच नाही.
जाऊ दे 51 पण 41 तर दिल्याशिवाय राहणार नाहीत बघ. अरे जाऊ दे 41 31 तर अरे मुख्यमंत्री माणूस राव पहिले ऑटो चालवत होता पण आता मुख्यमंत्री आहे ना. नक्की एवढे पैसे आपल्याला भेटतील. पुजारी सावध झाले. मुख्यमंत्री साहेबांनी पूजा केली. पूजा केल्यानंतर साहेबांनी आपल्या जॉकेटच्या खिशामध्ये हात घातला आणि बरोबर चाराने काढले. चाराने ठेवले देवाच्या समोर. पुजाऱ्याला राग आला. चाराने राव काय चाराने काय माणसं राव असं कुठं असते का. आम्ही राजा किती सावधान तुम्ही चाराने फक्त. एका पुजाऱ्याला राग आला. हुशार होता पुजारी. जिथं सभा होती साहेबांची त्या सभेमध्ये तो पुजारी पोहोचला आणि मला साहेबाबद्दल थोडंसं बोलायचं आहे म्हणून त्याने 2 शब्द बोलण्याची संधी मागितली. त्याला ती मिळाली. त्या ठिकाणी पुजारी गेला. पुजाऱ्याने बोलायला सुरुवात केली. लोक हो मुख्यमंत्री साहेब आले होते मंदिरामध्ये. मुख्यमंत्री दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री साहेबाने जी दक्षिणा देवासमोर ठेवली ती दक्षिणा काय अमूल्य आहे. मोल नाही त्या दक्षिणाचं. असे दक्षिणा मुख्यमंत्री साहेबांनी देवासमोर ठेवली आणि खऱ्या अर्थाने ही उदारता मला तुमच्या पुढे मांडायची आहे म्हणून मी उभा आहे. मुख्यमंत्री साहेबांनी ठेवलेली दक्षिणा आहे ना ती माझ्या मुठीत आहे आणि या दक्षिणेचा मला लिलाव करायचा आहे. जो जास्त पैसे देईल त्याला मी ही दक्षिणा देणार आहे. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. रामभाऊ हिरा असला पाहिजे गडा म्हणून तो मुठीत राहिला ना. हा बामन काय करणार आहे त्या हिऱ्याचं. नक्की हिरा आहे गड्या. आपण बोललं पाहिजे. बोललं ना एक म्हातारं 10,000. तुमचे चोपदार करायचे का काही. किती द्यायचे नाही ते 51 करून टाका म्हणते डायरेक्ट. 20,000 30,000 तुमचे काही करायचे का. ते खांबार रेटून बसले ते. तुमचे काही करायचे का पैसे. 51 करू का. किती 51,000. शेवटी एका म्हाताऱ्याने म्हटलं 1,00,000 आणि कोणीतरी 1,25,00,000 म्हणेल असं वाटलंय मुख्यमंत्र्याला. साहेबांनी आपल्या पीएला सांगितलं जा त्याला जाऊन सांग 1,25,00,000 देतो म्हणा फक्त मूठ उघडू नको. लक्षात आलं ना. झाकली मूठ 1,25,00,000ची. पावला हा देह काकताली न्याय न घडे हे उपाय घडू आले. मनुष्य देह प्राप्त होणं ही गोष्ट फार दुर्लभ आहे गड्या. दुर्लभ आहे. नर देह दुर्लभ जाना. नर देह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना. शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना. यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव माना. तुम्ही वासुदेव वासुदेव माना. तुम्ही वासुदेव वासुदेव माना. तुम्ही वासुदेव वासुदेव माना. मनुष्य देह किती दुर्लभ आहे याचे अनेक प्रमाण संतांनी दिलेले आहेत. लक्षात ठेवा. मनुष्य देह म्हणजे हा देह बरं का तुम्हाला मिळालाय तो देह. मला मिळाला तो देह अत्यंत दुर्लभ आहे माझ्या राजांनो. अत्यंत याचे दुर्लभतेचे प्रमाण मला देता येतील म्हणून विनंती आहे तुम्हाला की इतका दुर्लभ देह जर आपल्याला मिळाला असेल तर तो व्यसनामध्ये घालू नका. तो व्यसन करण्यासाठी भेटला नाही. तो भजन करण्यासाठी भेटला. तो कष्ट करण्यासाठी भेटला. प्रपंच करण्यासाठी भेटलेला असला तरी तो संस्कार करण्यासाठी भेटलेला आहे. मनुष्य देह दुर्लभ आहे माझ्या राजांनो. पुढे चाला. मानुष्य वरवंश जन्म विभवा. चांगल्या कुळामध्ये जन्माला येणं आणखी दुर्लभ आहे महाराज. ते कुळ श्रीमंत असणं हे आणखी दुर्लभ आहे. ती श्रीमंती उपभोगण्यासाठी भरपूर आयुष्य असणं हे आणखी दुर्लभ आहे.
फक्त आयुष्यच नाही तर आरोग्य असणं फार महत्त्वाचं आहे. 84 वर्षाचं वय आहे पण अजून शुगर नाही, भाग्यवान आहे. नाही का? 90 वर्षाचं वय आहे पण अजूनही 3 भाकरीचा मुर्दा पाडतो, भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. नाही का? म्हणून आयुष्य असलं पाहिजे, आयुष्य असून आरोग्य असलं पाहिजे. मला पुढे सांगतो, सन्मित्रम, माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र असला पाहिजे. काय मित्र चांगला असला पाहिजे पहा, धोकेबाज मित्र नसला पाहिजे असं शास्त्र सांगते. मनातली गोष्ट जर माणसाला सांगायची असेल तर एक तर मित्राला सांगितली पाहिजे, एक तर साधूला सांगितली पाहिजे. गुज बोलावे संतांशी, संताला सांगितली पाहिजे. मनातली गोष्ट सांगायची असेल ना तर एक तर आईला तरी सांगितली पाहिजे, पण मनातली गोष्ट कोणाला सांगू नये. तुला माहीत नाही वाटते कोणाला सांगू नये मनातली गोष्ट? सांगू नये. तुम्ही जिला सांगताय तिला सांगू नये, लक्षात ठेवा. मनातली गोष्ट सांगण्यासाठी एखादा मित्र असला पाहिजे. माझ्या दादांनो, सन्मित्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काही चांगले मित्र भेटले म्हणून स्वराज्य निर्माण झालं, लक्षात ठेवा. अनेक मित्र मला सांगता येतील. मदारी मेहतर सारखा मित्र जर भेटला नसता, हिरोजी फर्जन सारखा मित्र जर भेटला नसता ना, तर महाराज आकरावरून जिवंत बाहेर पडले नसते, लक्षात ठेवा. बाजी प्रभू सारखा जर मित्र भेटला नसता ना, तर महाराज पन्नाडगडावरून विशाळगडावर सुखरूप पोस्ट झाले नसते, लक्षात ठेवा. महाराजांना मित्र चांगले भेटले, जीवाला जीव देणारे भेटले. जीवा जर भेटला नसता तर एखाद्या वेळेला त्या ठिकाणी महाराज दुसऱ्या वारामध्ये संपले असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून स्वराज्य निर्माण करण्यासाठी सुद्धा मित्र महत्त्वाचे आहेत, चांगलं जगण्यासाठी सुद्धा मित्र महत्त्वाचे आहेत. माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र असणं सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. सन्मित्रम, चांगला मित्र. सुसुता, चांगला मुलगा सुद्धा भाग्याने घ्यावं लागते. महाराज खरंच हे पोरं जे कीर्तन ऐकतायत ना, हे भाग्याने घ्यावं लागते. पहा, असू द्या लहान लहान असले तरी, पण कीर्तन ऐकण्याची इच्छा आहे ना. मला असं वाटतं की यांचे बाप भाग्यवान आहेत की म्हणून हे कीर्तन ऐकतायत. हे भाग्याने घ्यावं लागते. पहा, पोरांना कीर्तन ऐकण्याची फार इच्छा नाही, असली तरी ती विनोदी कीर्तन पाहिजे त्यांना. हे आमचंसारखं नाही जमत, असं पाहिजे एकदम खास पाहिजे. सज्जनानो, तुम्हाला जर कीर्तन ऐकण्याची इच्छा होत असेल तर तुमचं भाग्य आहे, तुमच्यापेक्षा तुमच्या बापाचं भाग्य आहे. सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा. सती, सती प्रियतमा. सती म्हणजे कोण? आता हे मला माहीत नाही म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगत नाही फटाफट. सती म्हणजे कोण? अरे सती म्हणजे बायको. सती प्रियतमा, प्रियतमा सती. जन्मभर ज्याला सोबत राहायचं असतील माझ्या राजांनो, त्याने जन्मभर भांडण करायचं नसते, लक्षात ठेवा. मस्त समाधानाने राहायचं असते. श्रीमंती असो वा गरिबी असो, गड्या समन्वय जर उभयता चांगला असेल ना तर त्याला श्रीमंतीमध्ये सुद्धा समाधान आणि गरिबीमध्ये सुद्धा समाधान जाणार नाही, लक्षात ठेवा. रामायण वाचा ना, रामायण ऐका ना, भावाभावामध्ये कसा समन्वय होता लक्षात येईल तुमच्या. रामायण बघा ना, पती पत्नीमध्ये कसा समन्वय होता लक्षात येईल तुमच्या. माहीत आहे, जानकी रामप्रभूसोबत गेली आणि उर्मिला लखनजीची 14 वर्ष वाट पाहत होती. 14 वर्ष. सांगतोच गड्या थोडंसं. ज्या वेळेला हनुमानजीला शक्ती लागली, शक्ती लागल्यानंतर त्या ठिकाणी सुषेण नावाच्या वैद्याला हनुमंतरायाने त्याचं घरच उचलून आणलं. सुषेणनी सांगितलं आहे की या पर्वतावर अशी अशी वल्ली आहे, घेऊन यावी लागेल, सूर्य उदय होण्याच्या अगोदर पोचली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांकडे पाहत होते रामप्रभू, कोण जाणार वल्ली आणण्यासाठी. त्यावेळेला रामप्रभूने काय म्हटलं माहीत आहे तुम्हाला? हे नलनील, हे जामवंत, हे सुग्रीव, हे हनुम्या, लक्षात ठेवाले का? लक्षात ठेवा. माझ्या भावाला जर उद्या कशाने काही झालं ना, तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही, लक्षात ठेवा. जिने आपल्या पोटचा गोळा माझ्यासोबत पाठवला. 14 वर्ष माझा दादा झोपला नाही माझ्यासाठी. 14 वर्ष माझ्या दादाने काही खाल्लं नाही. खरा तर वनवासी तो होता. माझ्या भावाला जर उद्या कशाने काही झालं ना, तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, माझा भाऊ पाहिजे मला. अरे माझ्या सुमित्रा मातेने जर मला विचारलं, काय रे राघव एकटाच आला, लखन कुठं आहे, मी काय सांगू तिला? माझा भाऊ मला पाहिजे.
रामप्रभू काय म्हणतात ते ऐका. प्रभू म्हणतात, हे नलनील हे जामवंत, शक्या सीता समानारी, मर्त्य लोके विचिन्वता, न लक्ष्मणो समभ्राता. शक्य आहे मला अयोध्येसारखं राज्य मिळेल, शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल, पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार नाही. याला रामायणातील बंधू प्रेम म्हणतात गड्या. म्हणून तुम्ही राम मंदिरामध्ये गेलात ना, तर भावाचं स्थान उजव्या बाजूने आहे आणि बायकोचं स्थान डाव्या बाजूने आहे. भाऊ नेहमी उजव्या बाजूने असला पाहिजे, ही बिचारी नेहमी डाव्या बाजूने असली पाहिजे, नाही का. आता डाव्या बाजूने ते डोक्यावर बसते, त्याच्यामुळे ते काही विशेष नाही राहिला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा समन्वय आपण शोधला पाहिजे. असो, पुढे पुढे जायचं आहे आपल्याला. लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून हनुमानजी शास्त्री महाराज आणण्यासाठी जात आहेत वल्ली. पर्वत उचलतात, घेऊन येतात. अयोध्येवरून जात असताना भरतजी पाहत आहेत, भरतजी बाण मारतायत. त्या ठिकाणी हनुमानजीला खाली यावं लागतं. हनुमानजीची मूर्छा गेल्यानंतर भरतजी विचारतात, हनुमानजी सगळा वृत्तांत सांगतायत. त्यावेळेला भरतजी म्हणतात, कोण तो इंद्रजित? माझ्या भावाला शक्ती मारली त्याने, माझ्या भावाला बाण मारला त्याने. अरे कोण तो इंद्रजित? माझ्या दादाची जर आज्ञा असेल तर मी इथून त्याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण तो इंद्रजित? माझ्या भावाला बाण मारलाय त्याने. सज्जनानो, त्या ठिकाणी भरतजी रडत होते. आणि भरतजी काय म्हटले माहीत आहे? जर काही वांज राहिली असती तर आज माझ्या लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागली नसती. हे फार मस्त आहे बरं का, लक्षात ठेवा, फार मस्त आहे. कीर्तन तर आहेच, पण प्रपंचासाठी फार महत्त्वाचं आहे बरं काय, लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. आता दिवाळी जवळ आली नाही का, त्याच्यानंतर भाऊबीज असते. भाऊबीजेच्या दिवशी मुली कोणाची वाट पाहत आहेत? भावाची वाट पाहत आहेत. काय होते महाराज, प्रपंच असा वाईट आहे ना. लेका, आमची बहीण किती श्रीमंत असू द्या, ती आपल्या भावाला कधी विसरणार नाही गड्या. नाही, बरोबर आहे का माझं? किती श्रीमंत असू द्या बहीण, ती गरीब भावाला कधीच विसरणार नाही बघा. पण लेकाचा भाऊ जर कधी श्रीमंत झाला ना, तर तो बऱ्याचदा गरीब बहिणीच्या दिवाळीची आठवणही ठेवतो का नाही मला माहीत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी हे बंधू प्रेम आहे, हे पाहिलं पाहिजे. ज्या वेळेला हनुमानजीने सगळा वृत्तांत सांगितला, इंद्रजिताची शक्ती लागली असं समजल्यानंतर सगळी अयोध्या रडायला लागली. सगळी अयोध्या रडते, अयोध्येतले वृक्ष रडतात. हनुमानजीचे नेत्र ढिले होतात आणि हनुमानजी अशी आपली नजर फिरवतात. एका पात्राकडे पाहून हनुमानजीची नजर स्थिर होते. ते पात्र उंबरठ्यामध्ये उभे आहे, श्री पात्र आहे. हनुमानजी जवळ जातात, मा म्हणून पुकारतात, दर्शन घेतात आणि विचारतात, मा, इंद्रजिताची शक्ती लागली मा लखनजीला? हा वृत्तांत समजल्यानंतर सगळी अयोध्या रडते मा, अयोध्येतले वृक्ष रडतायत मा. तुझ्या चेहऱ्यावर मला एकही भाव दिसत नाही. तुझा आणि पोरा, तुझा आणि बाजूला बाजूला बसतो. हा हा हा, उठ 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 इथं बाई. तुझा आणि लखनजीचा काही संबंध नाही. उर्मिला माता म्हणते, लखनजीचा आणि माझा जो संबंध आहे तो अयोध्येत दुसऱ्या कोणाचा नाही. हनुमान, ते माझं सौभाग्य आहे. मा, मग तुझं सौभाग्य संकटात आहे ना? अभद्र बोलू नको हनुमान, माझं सौभाग्य कधी संकटात येऊ शकत नाही लेका. आहे ना मा, आहे ना मा, आहे ना मा. सांग माझं सौभाग्य काय करते? मा, तुझं सौभाग्य रामप्रभूच्या मांडीवर झोपलेलं आहे मा. काय सांगावं मा तुला, स्वतः रामप्रभू तुझ्या सौभाग्यासाठी रडतायत मा, तुझ्या सौभाग्यासाठी रडतायत. काय म्हटली उर्मिला माहीत आहे? हनुमान, मग तर न्याय झाला लेका, न्याय झाला, न्याय झाला. इंद्रजिताचा बाण जो झोपलाय त्याला नाही लागला, जो रडतोय त्याला लागलाय. राम नामाचं कवच ज्याने पहिनलेलं आहे त्याला इंद्रजिताचा बाण काय करू शकतो लेका हनुमान? आणि काय भाग्य आहे माझं, माझ्या सौभाग्यासाठी जर जगन्नियंता परमात्मा रडत असेल तर यापेक्षा माझं भाग्य काय असेल लेका? मला हामी आहे की माझ्या सौभाग्याला काही होऊ शकत नाही.
हनुमानजी दर्शन घेतात आणि म्हणतात मा येतोय मी, थांब ना 5 दिवस. 5 दिवस थांबण्याची भाषा करते तू, आणि सूर्य उदय झाला तर अनुचित घडण्याची शक्यता, आणि तू 5 दिवस राहण्याची भाषा. अरे हनुमान, तुझ्याशी बोलणारी लेखा या रघुकुलातली एक कुलवधू आहे, तुझ्याशी बोलणारी एक पतिव्रता आहे. तुला जर इथं 5 दिवस राहण्याची इच्छा असेल, सूर्य उदय होण्याची जर तुला भीती असेल, तर ही पतिव्रता त्या सूर्याला सांगते 5 दिवस त्याचा उदय होणार नाही. हनुमानजीचे नेत्र ढिले होतात. हनुमानजी शेवटचा प्रश्न विचारतात की माँ, तुझ्या हातामध्ये प्याला कशाचा आहे माँ? त्यावेळेला मात्र सुमित्रा माता रडते. सुमित्रा माता उर्मिला माता रडते आणि म्हणते, हनुमान, माझं सौभाग्याचं दूध पिण्याची वेळ झाली होती गड्या, आणि मी वाट पाहत होती. माझं सौभाग्य मला न भेटता निघून गेलं. माझ्या सौभाग्याने दूध घेतल्याशिवाय मला काही घेण्याचा अधिकार नाही ना हनुमान, यासाठी मी माझ्या सौभाग्याची वाट पाहते. हनुमानजी साष्टांग दंडवत करतात आणि म्हणतात, माँ, गेलाय माझा अभिमान. तुझ्या सौभाग्याला मी औषधी घेऊन चाललो, काय उपयोग आहे याचा? एक पतिव्रता 14 वर्ष जर आपल्या सौभाग्याची वाट पाहत असते उंबरठ्यामध्ये उभी राहून, तर त्या पतिव्रतेच्या हातचं दूध घेतल्याशिवाय त्यांना जाण्याचा अधिकार देतोय कोण? सज्जनानो, हा समन्वय आहे, प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये असला पाहिजे. म्हणून मी सांगत होतो सती प्रियतमा, सती प्रिय. आणि हे सगळं असून सुद्धा भक्तिश्च नारायणी, विद्वत्वं सुजनत्वं. विद्वानही असला पाहिजे आणि तो सुजन म्हणजे नम्रही असला पाहिजे. विद्वत्वं सुजनत्वं इंद्रिय निग्रह, सगळं असून सुद्धा इंद्रियाचा निग्रह असणं दुर्लभ आहे. सत्पात्रे दानम्रती, चांगल्या पात्रामध्ये दान देण्याची इच्छा होणं सुद्धा दुर्लभ आहे महाराज. नाही चांगल्या पात्रामध्ये दान देण्याची इच्छा होत लोकांची, दुर्लभ आहे हे. सत्पात्रे दानम्रती एतत्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभा. त्यामध्ये सगळ्यात जास्त जर दुर्लभ काय असेल तर आचार्य म्हणतात मानुष्यं, नाही का, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रया. संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे. मी सांगत नाही, महाराज म्हणतात. चंद्र अमृत सुखे सेव, चंद्र अमृत सुखे सेवेला, अस्तादाता रवी धरवेला, बाल्यशेणा येणा सांगतार वेला, साधूची भेट नाव गेला गा. चंद्र अमृत सुखे सेवेला, अस्तादाता रवी धरवेला, अस्तादाता रवी धरवेला, साधूची भेट नाव गेला. येता जाता रवी धरवेल म्हटलं तरी चालते बरं का. असता दाता रवी धरवेल का, आणि येता जाता रवी धरवेल का, सारखं. येता जाता रवी धरवेल, जाता येता रवी. चंद्रामृत सुखे सेववेल, असता दाता रवी धरवेल, बाय हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा बहु अवघड. आहे संत भेटी बहु अवघड, आहे संत भेटी बहु अवघड, आहे संत भेटी बहु अवघड, आहे संत भेटी. पर्या जग जेठी करुणा केली, पर्या जग जेठी करुणा केली. नारायण धर्म झाला नारायण नारायण. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे रे माझ्या राजानो. संत भेटणं फार दुर्लभ आहेत गड्या. भाग्यवान आहेत ते लोक की ज्याने
रुक्माई महाराजांना पाहिलं असेल. भाग्यवान आहेत ते लोक की ज्याने खंडोजी बाबांना पाहिलं असेल. लक्षात ठेवा, भाग्यवान आहेत ते, भाग्यवान आहेत. संत भेटत नसतात ले का, भेटले तरी कळत नसतात, कळले तरी त्यांचा महिमा समजत नसतो, संगती होत नसते आणि झाली तरी ती टिकत नसते. लक्षात ठेवा. म्हणून संत भेट अत्यंत महत्त्वाची आहे. संत भेट काय, संत भेट काय फायदा आहे संत भेटीचा? अनेक फायदे आहेत. विठ्ठल 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 अत्यंत दुर्लभ आहे संत भेट. आणि ती संत भेट अत्यंत दुर्लभ असल्यामुळे ज्या दिवशी मला संतांची भेट झाली तो दिवस माझ्या जीवनामध्ये धन्य झाला. धन्याजी दीन, 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 धन्याजी दीन. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाली बाबा तापा तुटी, झाली बाबा तापा तुटी. झाले बापा तापा तुटी. त्यांच्या गावाचं नाव आहे पहिला, नाही? एकटा, एक तास, शाळेत एक तास, चांगलं नाव आहे. आणि म्हणून संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे. आणि म्हणून महाराज असं म्हणतायत नाही का, धन्याजी दीन, आजचा दिवस धन्य आहे, झाले संतांचे दर्शन, मला संतांचं दर्शन झालं म्हणून आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, नाही का, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. माझ्या राजांनो, माझ्या तरुणांनो, चांगल्या माणसाची संगत, चांगल्यांची भेट कधीही वाया जात नाही गड्या, कधीही वाया जात नाही. तुम्ही इतक्या प्रेमाने कीर्तन ऐकताय ना सगळेजण, याचं कारण तुम्हाला कुठंतरी कोण्यातरी वारकऱ्याची भेट झाली, कोण्यातरी साधूची भेट झाली. हो, तुम्ही नका मानू आम्हाला साधू, काही हरकत नाही, आम्ही मानायला तयार नाही, पण नक्कीच तुमच्या पिढीमध्ये कुठंतरी कीर्तनाची भेट आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्याच्याबद्दलची आवडसुद्धा आहे. लक्षात ठेवा, भेट कधी वाया जात नाही गड्या. मी नेहमी सांगेल दत्तूभाऊ की आमचे आजोबा आहे ना, आमच्या आजोबाला 100-125 एकर जमीन होती पहा. आणि आमचे आजोबा होते, हो, पण आमच्या आजोबाने त्यातली 7 एकर जमीन आहे ना एकाला दिली होती. हो, कोणाला दिली होती? मंदिराला नाही, मंदिराला नव्हती दिली, एका माणसाला दिली होती की तुझ्याजवळच राहू दे, रोज संध्याकाळी फुटाणे घेऊन यायचे. आता संध्याकाळी फुटाणे कशासाठी पाहिजेत? अरे वा, हे सगळं फोडून सांगायला लावतं का मला तुम्ही? संध्याकाळचे फुटाणे कशासाठी? दुपारचे आपण समजून घेऊ, पण संध्याकाळचे फुटाण्यासाठी फक्त 7 एकर जमीन दिली होती, फुटाण्यासाठी. पण लक्षात ठेवा, आमची आजी फार धार्मिक होती.
फार धार्मिक होती आजी. त्यावेळेसच्या काय काही असलं तरी खरं म्हणजे सांभाळायचं सगळं. 2 होत्या आमच्या आज्या. आमची आजी फार धार्मिक होती बघा. आमच्या आजीचे एक गुरु होते, मला अभिमानाने सांगा वाटते त्यांचं नाव होतं नारायण महाराज रुधानेकर. ते आमच्या घरी यायचे. खूप सात्विक साधू. फोटो कधी काढू दिला नाही. सगळ्यांना सांगितलं माझ्या नावाचा सप्ताह करायचा नाही, माझी समाधी कुठं काढायची नाही. फार पाठातले साधू, फार नित्यनेम महाराज त्याचा, फार नित्यनेम. आणि मी ते आल्यानंतर पूजा करत, या वयाचा असेल मी या पोराच्या, त्यांचे फुलं आणून द्यायचो, मंजूर आणून द्यायचो, त्यासमोर बसायचो, ती पूजा पाहायचो. एकदा तर त्याचे देवच माझ्याकडून नदीत गेले होते, आणले मी काढून ते. आणि खरं म्हणजे त्यांना मी एक दिवस विचारलं की बाबा मस्त कीर्तन करता हो तुम्ही, कुठं शिकलात तुम्ही, कुठं शिकला. अरे आळंदीला लेखा जोग महाराजांची संस्था आहे, 1917 साली सुरू झालेली, त्याचा मी विद्यार्थी आहे. तिथं शिकलो आहे आम्ही, आळंदीला शिकलो आहे, पंढरपूरला शिकलो आहे. शिकायचं असते लेका. आणि मग ते ऐकलं. तिथून पुढे शेगावला जाण्याची इच्छा झाली, नंतर आळंदीला जाण्याची इच्छा झाली. आज तुमच्या समोर उभा आहे. हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर माझ्या आजीचे आहेत, लक्षात ठेवा. संतांची भेट वाया जाते, वाया जाते संतांची भेट? नक्की वाया जात नाही माझ्या दादांनो. अगोदरचं जीवन तुमचं कसंही असू द्या, तुम्ही फक्त चांगल्या संगतीने जा, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. असू द्या अगोदरचं जीवन, तारुण्य आहे, असू द्या अगोदरचं जीवन. अगोदर पण नंतर जर तुम्हाला चांगली भेट झाली, नंतर जर तुम्ही ते भेट स्वीकारली, ती भेट सांभाळली, तर नक्कीच तुमच्या उद्धाराची जबाबदारी साधू घेतल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. विठ्ठल 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 मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी, उतरी कासे